नमस्कार मित्रांनो. घरकुलाच्या याद्या आलेत आणि या घरकुलाच्या याद्यामध्ये खूप जणाच्या एकाच कुटुंबातले 4-4, 5-5 नाव आहेत. मग त्यांना घरकुल मिळणार का? हा काही जणांचा प्रश्न आहे. याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. मित्रांनो, घरकुलाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी 15 ऑगस्ट रोजी राज्य शासनामार्फत ज्या लोकांनी सेल्फ सर्व्हेच्या माध्यमातून सर्व्हे केलेला होता, अशा लोकांच्या लाभार्थ्यांच्या याद्या बाहेर आलेल्या आहेत आणि त्या प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. मग त्यामध्ये असं निदर्शनास येतंय, की ज्या याद्या या अगोदर झालेल्या होत्या, म्हणजे सध्या जे घरकुलाचे वाटप चालू झालेलं होतं अगोदर घरकुल मिळालेले, त्याच कुटुंबातली 3-3, 4-4 लोकं परत जर याच यादीमध्ये असतील, त्या लोकांना घरकुल मिळणार का? याबाबतचे अपडेट आपण घेऊ मित्रांनो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून कुठलाही माणूस वंचित राहणार नाही, याचे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. त्यामुळं घरकुल हे सर्वांना मिळणार आहे. एकही वंचित ठेवू नका असं केंद्र शासनाचा, राज्य सरकारचा विचार आहे. कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गोष्टीचा लाभ पोहोचावा, हाच उद्देश राज्य शासनाचा याच्यामध्ये आहे. परंतु विषय कसा झाला आहे, खूप लोकांचे पतीचंही नाव आहे, पत्नीचंही नाव आहे. अगोदर पतीनं घरकुल मिळवलंय, नंतर आता पत्नीचं नाव ह्याच्यामध्ये आलंय. असे खूप जणांचे एकाच कुटुंबामध्ये 2 मुलं आहेत, 2 आई-वडील आहेत. आईच्याही नावावर घरकुल आहे, वडिलांच्याही नावावर घरकुल आहे, दोन्ही मुलांच्या नावावर घरकुल आहे. अशा ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्यांना घरकुल मिळणार का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, आताशी सध्या ज्या याद्या आलेल्या आहेत, ह्या याद्या ह्या कच्च्या याद्या आहेत आणि या कच्च्या याद्याला पक्कं करण्यासाठीच आता हे एक पंधरवाडा आहे. या पंधरवाड्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेतली जाईल. जे अवैध लोक आहेत, ते अवैध लोकं छाननी करण्यात येईल. नावं छाटण्यात येतील. जर नवरा आणि बायकोचं दोन्ही नाव असेल, तर त्यामध्ये एका नवऱ्याला किंवा बायकोला लाभ देण्यात येईल. समजा मुलाचं नाव आहे, आईचं पण नाव आहे, यामध्ये विषय येऊ शकत नाही. कारण मुलाचं जर लग्न झालं असेल, तर त्या मुलाला सेपरेट ते घरकुल मिळू शकतं. परंतु पती आणि पत्नी यामध्ये जर दोघांचीही जर नावं असतील, मग ते 4 असो, 5 असो, तर पती किंवा पत्नीलाच याच्यामधला लाभ भेटू शकतो. कारण सर्वांनाच कुटुंबाला, कारण पती आणि पत्नीचं हे कुटुंब ही एकच असतं. त्यामुळं पतीला घरकुल मिळालं म्हणून पत्नीलाही मिळणार असं नाही. त्यामुळं पतीचं नाव ठेवायचं असेल तर पतीचं ठेवू शकता किंवा पत्नीचं नाव ठेवायचं असेल तर पत्नीचं ठेवू शकता. परंतु या दोन्हीपैकी एक नाव कट होणार यात वाद नाही. परंतु मुलाची जर नावं आलेली असतील आणि त्यांचे जर लग्न झाले असतील, तर निश्चित त्याच्यामध्ये ते घरकुलाची नावं घेतली जातील. कारण त्याचा विषय त्याची आणि पत्नी आणि त्याची मुलं हे वेगळं कुटुंब पकडलं जाऊ शकतं. त्यामुळं 4-4 जरी नावं आले तर त्यांना घरकुलाचा लाभ मिळू शकतो. फक्त पती आणि पत्नीचा जर विषय असेल, तर त्यामध्ये तो विषय दोन्हीमध्ये एकाला दिला जाऊ शकतो. आणि समजा जर या अगोदर जर घरकुलाच्या यादीमध्ये तुमचं नाव होतं आणि तुम्ही आता घरकुलाचे हप्ते अगोदर उचललेले आहेत आणि परत तुमचं याच्यामध्ये जर नाव येत असेल, तर त्यामध्ये तुम्हाला काढलं जाऊ शकतं, टाळलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर समजा पत्नीला या अगोदर घरकुल मिळाले आणि परत आता पतीचं नाव ह्या यादीमध्ये नवीन आले, तर तरी ते पतीला बाद केलं जाऊ शकतं. त्यामुळे 4-4 जरी नावं आले, तर ते कुटुंब जर वेगळं असेल, तर त्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळू शकतो. परंतु पती आणि पत्नीला जर वेगवेगळं घर जर मंजूर झालं असेल, तर त्यामध्ये मात्र एखादा दोन्हीपैकी एकाला तुम्हाला फायनल करावं लागेल आणि घरकुल मंजूर करून घ्यावं लागेल. त्यामुळं अशी जी नावं अवैध आहेत, आता जर सरकारी कर्मचारी असो, चारचाकी गाड्या आहे, मोठा बंगला आहे, आय-टी रिटर्न भरतोय, सावकारकी आहे, असं काहीतरी जेव्हा शासनाच्या निदर्शनास येण्याच्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत, अशी जी नावं आहेत त्याच्यामधली, ही नावं एखाद्या वर्षी याच्यामधली कट केली जाऊ शकतात. कारण ही योजना ही गरीब, गरजू, ज्याचं घर कच्चं आहे, पत्र्याचं शेड आहे किंवा पत्र्याचं घर आहे, अशा लाभार्थ्यांनाच या घरकुलाचा लाभ मिळू शकतो. आणि ज्याच्या बिल्डिंगा आहेत, मोठमोठी घरं आहेत, अशा लाभार्थ्यांना लाभ जरी मिळत असला, तर ते त्यांनी घेऊही नाही. कारण वंचित जे लोकं आहेत, खरंच त्या लोकांना गरज आहे, अशा लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना आहे आणि अशाच लोकांनाही लाभ दिला जाऊ शकतो. त्यामुळं ग्रामसभेच्या माध्यमातून जो लाभार्थी खरंच चुकीचा आहे, अशी लाभार्थी काढले जातील. उर्वरित याद्या ह्या केंद्र शासनाला पाठवल्या जातील व त्यांना ह्या घरकुलाचा लाभ दिला जाऊ शकतो. घरकुलाबाबत कुठली जरी अपडेट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.